लाडकी बहीण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील फॉर्म धडाधड रिजेक्ट होत आहेत, रद्द होत आहेत। बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत की सर आमचा फॉर्म रद्द झाला। यस, कालपासून बघा बऱ्याच महिलांचे फॉर्म रद्द झालेत। लवकरात लवकर काळजी घेतली तर तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत, नाहीतर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत, त्या गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायच्यात। लवकरात लवकर तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगायचंय मला, तुम्ही कधी फॉर्म भरलाय सांगायचंय। जर पहिल्या टप्प्यात भरून पण अजून पैसे आले नसतील तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि जर तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यामध्ये अप्रूव्हचा मेसेज येऊन डीबीटीचा मेसेज नाही आला तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचंय। खूप छान माहिती तुम्हाला मी देत आहे। सगळ्यात पहिली बघा, अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हाला येत आहे। बऱ्याच ताईंना हे मेसेज येत आहेत की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे आणि कारण तुम्हाला शोधायचंय। ते कसं शोधायचं तुम्हाला मी ते दाखवतो, टेन्शन घेऊ नका। फक्त मला एक गोष्ट लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, तुम्ही फॉर्म कधी भरलाय। जर तुम्ही 31 जुलै पूर्वी जर फॉर्म भरला असेल तर त्यांचे अप्रूव्ह आलं असेल, त्यांचं डीबीटी आलं असेल, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे लवकरात लवकर येऊन जातील। पण जर तुम्ही दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय 1 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय आणि तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव मला सांगा, काय कारण आलंय ते मला सांगायचंय की सर आम्हाला फॉर्मचं स्टेटस हे दिसत आहे रिजेक्टचं। फक्त एक गोष्ट सांगतोय, फक्त नाव टाकू नका, रिजेक्ट झाले असं सांगू नका। मला तुम्ही प्रत्येकाने तुमचं काय कारण आलंय ते सांगायचंय। कुणाला आधार कार्ड जोडलं नाही असं आलं असेल, कुणाचा पत्ता चुकला असं आलं असेल, कुणाचं रेशन कार्ड चुकलं असं आलं असेल, कुणाचं बँक आधार कार्ड लिंक नाही असं आलं असेल, भरपूर सारे तुम्हाला कारण आले असतील। ते प्रत्येकाने तुमचं नाव, तुमचं कारण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि जर अजून फॉर्म भरला नसेल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरत असताल तर लक्षात घ्या, तुम्हाला एक व्हिडिओ मी बनवला होता, तो व्हिडिओ जाऊन बघा, फॉर्म कसा भरायचा। त्यात चुका करू नका। जर तुम्ही चुका नाही केल्या तर तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटतील। जर तुम्ही चुका केल्या तर अशा स्वरूपाचे तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील आणि तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। रिसबमिट करावं लागेल आणि बरेच बघा रिसबमिट करून देखील बऱ्याच जणांचे परत फॉर्म रिजेक्ट होईलेत। रिसबमिट केलंय परत फॉर्म रिजेक्ट होईलेत, रिसबमिट केलंय परत फॉर्म रिजेक्ट होईलेत। चुका करू नका, वारंवार सांगतोय, फॉर्म भरताना चुका करू नका। रिसबमिटच्या वेळेस मी काही गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित बघा। तुमचं कारण काय आलंय ते अगोदर समजून घ्या। उगाच फक्त रिसबमिट करून चालणार नाही। परत सांगतोय, रिसबमिट करून चालणार नाही। तुमचं काय कारण आलंय ते अगोदर आपल्याला बघावं लागेल आणि तुमचं जे कारण असेल त्या कारणानुसार त्याच्यामध्ये आपल्याला त्या फॉर्म मध्ये बदल करावे लागतील आणि सबमिट करावं लागेल। लक्षात घ्या, तुम्हाला दाखवतो बघा, या स्वरूपात तुम्हाला कारण येऊ शकतंय। या ठिकाणी बघा रिसबमिट, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला रिसबमिटचं बटन आलंय आणि या ठिकाणी अजून खाली आल्यानंतर बघा रिमार्क दिसतोय तुम्हाला। या ठिकाणी रिमार्क, या रिमार्क मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड चुकलेलं आहे अशा स्वरूपाचा मेसेज आलेला असेल। रिसबमिट बटनावर जायचंय, या ठिकाणी डोळ्यावर क्लिक करायचंय आणि एडिट बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। तुमचं कारण लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहेत आणि व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या बहिणींना वगैरे शेअर करा। काही जरी अडचणी आल्या तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण प्रत्येक महिलेचा फॉर्म आपल्याला अप्रूव्ह करायचा आहे आणि अप्रूव्ह करून त्यांच्या अकाउंटला पैसे येतील अशा गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, तुमच्या अडचणी जास्तीत जास्त माझ्यापर्यंत पोहोचवा आणि त्याचे प्रत्येकाचे उत्तर आपण शोधणार आहोत। जरी मला समजले नसतील, मला माहित नसतील, मी स्वतः त्याच्यावर गोष्टी बघून
तुम्हाला गोष्टी अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बऱ्याच लोकांना मी विचारून त्या गोष्टी तुमचे सोल्युशन देणार आहे, कारण बरेच वेगवेगळे आता प्रश्न उद्भवत आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. त्या सगळ्या अडचणी आपल्याला सोडवायच्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं आपलं कारण सांगायचंय, फॉर्म का रिजेक्ट झालाय. प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला खूप छान माहिती मिळत आहे. संध्याकाळी 7 वाजता भेटूया लाईव्ह मध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये प्रश्न पण विचारू शकता आणि आता ज्यांचे प्रश्न मला विचारलेले आहेत त्यांची उत्तरं मी संध्याकाळी 7 वाजता देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.